अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी असल्यानं पाण्याअभावी उभी पिके करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे मुळा धरणावरील डावा आणि उजवा कालवा तातडीनं रोटेशन प्रमाणे सुरू करावा, वांबोरी चारीला पाणी सोडावं, तसंच मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेनं भरून द्यावा, अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीनं प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केली। याबाबत आज राहुरीचे तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांना निवेदन देण्यात आलं। मूळ धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या कार्यक्षेत्रातील राहुरी, नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यामध्ये सध्या पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे। शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पिकांची लागवड केली आहे, मात्र वेळेवर पाणी न मिळाल्यास हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची शक्यता मात्र निर्माण झाली आहे। मुळा धरण भरण्याच्या उंबरठ्यावर असल्यानं उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना दिलासा देणं शक्य आहे। त्यामुळे डावा आणि उजव्या कालवा रोटेशन प्रमाणे तातडीनं सुरू करून बांबोरी चारीला पाणी सोडावं आणि मुसळवाडी तलाव भरून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनावर शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे, वसंत कदम, प्रकाश देठे, बाळासाहेब जाधव, सुरेश तोडमल, किशोर शेळके, नारायण खाडे, सतीश पवार, लक्ष्मण सगळगिये, माजी सभापती रवींद्र आढाव, गोरक्षनाथ पवार, सचिन पवार, विलास सैदोरे, रामभाऊ जगता, साहेबराव जगता, विशाल जाधव, संदीप खाडे, अप्पासाहेब गुंड, केदारनाथ चव्हाण, कांतीलाल वराळे, रशीद शेख आदींच्या सह्या आहेत। सुरू होऊन 2 महिने उलटलेत, पण आपला जो स्थानिक गावामध्ये असन, तालुक्यामध्ये असन, आपल्या पूर्ण राज्यातच कुठं पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात होताना दिसेना। एकदम रिमझिम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे। त्याच्यामुळं आता जे पिकं केलेले कपाशी आसन, ऊस आसन, कापूस आसन, मका आसन, सर्वच चारा पिकं असतील, सर्वच पिकं आता पाण्यावरती आलेले। आणि आमचे जे मुरमाड भागातली जी जमीन आहे तिथलं पाणी पण एकदम पाणी पातळी खोल गेलेली। त्याच्यामुळं तिथले बोरवेल असतील, विहिरी असतील, हे आता पूर्ण त्याच्यातलं पाणी आटल्यातच जमा आहे। त्याच्यामुळं आमच्या पिकाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून डावा आणि उजवा कॅनल सुटला पाहिजे, वांबोरी चारी पण सुटली पाहिजे। आपल्या मुळा धरणामध्ये वरून येणारी आवक पण चांगली आहे। 5,000 क्युसेकनी आपल्या मुळा धरणामध्ये आता सध्या पाणी येतंय आणि आपल्या दोन्ही धरणं मिळून आपल्याला दोन्ही कॅनल मिळून आपल्याला 1500 सुद्धा क्युसेक पाणी लागत नाही, वांबोरी चारी जरी धरली त्याच्यात तरी। तर हे पाणी आता गरज आहे शेतकऱ्यांना, नाही तर हातातोंडाशी आलेला घास निघून जायला बसला, नंतर रोटेशन सोडून काय उपयोग नाही। आणि धरण पण आता भरायच्या उंबरठ्यावर आहे। आजचा जर आकडा आपण बघितला तर 23,500 काहीतरी आणि 5,000नी आवक चालू आहे। त्याच्यामुळे आता पाणी सोडलं पाहिजे आणि समस्त शेतकऱ्यांमधून ही मागणी होती। आम्ही पण आज निवेदन दिलंय तहसीलदार साहेबांना। तहसीलदार साहेबांनी बी पाटबंधारे खातं असेल, आपले जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, आपले आमदार साहेब असतील, यांच्या सगळ्यांच्या कानावर घालून लवकरात लवकर 2 दिवसाच्या आत हे रोटेशन सोडलं गेलं पाहिजे। तसंच मुसळवाडीचा जो तलाव आहे तो पण पूर्ण क्षमतेने भरून दिला पाहिजे, अशी आमची मागणी घेऊन आज आम्ही निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।